3 महिने झालं त्या बापाचा चेहरा अजून मला दिसला नाही. सगळं जग पायावर डोकं टेकील, पण घरी गेल्याच्या नंतर महाराज आले काय, डोक्यावरून हात फिरवणारा बाप अजून दिसला नाही. आणि 3 महिने झालं माऊलीच्या सोहळ्यामध्ये माझ्या बापानं माझं शेवटचं कीर्तन ऐकलं. आप्पा ऐका. आणि त्याच दिवशी रात्री पोट दुखायला लागलं. दवाखान्यात नेलं तर सोनोग्राफी करायची सांगितले. बाबा देव कसा आपल्याला पदरात घेतो मला सांगायचंय. पोटामध्ये आताडं तुटलेलं दाखवलं. DY पाटीलला ऍडमिट केलं जाऊन. ज्ञानोबरायला हात जोडत होतो. माऊली माझ्या आयुष्यात काही नाही दिलं तरी चालेल, पण माझा बाप माझ्या आयुष्यात राहू दे. सांगू, DY पाटीलच्या डॉक्टरने हात जोडले. तुमच्या पेशंटची गॅरंटी नाही म्हटले, तुम्ही दुसरं हॉस्पिटल पहा. आळंदीत आल्याच्या नंतर आमच्या जगताप डॉक्टरचं कमलेश हॉस्पिटल म्हणून आप्पा, तिथं वडिलाला ऍडमिट केलं. आणि सांगू, मी एवढा भाग्यवान आहे महाराज. माझे वडील वर्षाला, प्रत्येक वर्षाला 13 कोटीचा रामकृष्ण हरी जप करायचे. कुणी बोललं तर बोलायचे, नाही तर हातात जपमाळ घ्यायचे आणि रामकृष्ण हरीचा जप करायचे. रात्रंदिवस भजन करायचे. रातच्या 2-2 वाजता मी कीर्तनावरून आलो. म्हटलं का अहो भाऊ 2च वाजल्यात आणि आता 2 वाजता काकडा सुरू केला तुम्ही. मला म्हटले तुम्ही आत्ताचे कीर्तनकार असेच आहेत. अरे देवाच्या नावाला कुठं वेळन काळ असतो का, हा परमार्थ आमच्या बापाचा. आणि बाबा वडिलांना ऑपरेशन करायला घेतलं. डॉक्टरनी सांगावं ऑपरेशन मधून बाहेर येण्याची सुद्धा तुमच्या वडिलांची गॅरंटी नाही. चमत्कार झाला तर ऑपरेशनच्या बाहेर येतील. हे तुमच्यासाठी सांगतो मी. परमार्थ किती उपयोगाला येतोय. सगळेजण देवाला हात जोडत होतो. अन्न पाणी पोटाला नव्हतं. ऑपरेशन झालं. रात्र आम्ही डोक्यावर घेतली आणि सकाळी पाहिलं तर माझे वडील हात वरती करत होते. बोलता येत नव्हतं. काय पाहिजे, एवढ्या आजारपणात सुद्धा म्हणले मला जपमाळ पाहिजे. असा बाप माझ्या जीवनात आला, त्याच्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. तिथून पुढे डॉक्टरनी पाहिलं, अरे बाबा तुमचे तर शुद्धीवर आले, आम्हाला तर गॅरंटी नव्हती. आणि मी स्वतः माझ्या बापाच्या पोटाचं ऑपरेशन पाहिलं. आप्पा 90% आताडं सडलं होतं, 10% शिल्लक राहिलं होतं. तिथून पुढे 20 दिवस माझे वडील राहिले मावशी व्हेंटिलेटर वरती. माझ्याकडे पाहिलं की वडील डोळ्यात अश्रू आणायचे. कीर्तन लावा म्हणायचे, महाराज तुमचं कीर्तन लावा. कीर्तन लावून दिलं की मावशांनो माझा बाप व्हेंटिलेटर तोंडामध्ये आणि कानापाशी जवळ कीर्तन लावून दिलेलं. बाप तरी सुद्धा असा मान डोलायचा कीर्तनात महाराज माझा. तरी सुद्धा माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, ज्याला पाहिजे असतील ते कीर्तन झाल्याव्या ते व्हिडिओ काढलेले दाखवतो. पहाट झाली, त्या नर्स आल्या की त्या नर्सला म्हणावं माझी काकड्याची वेळ झाली. बोलता येत नव्हतं, काकडा लावून द्या म्हणायचे. ते सुद्धा नर्सनी व्हिडिओ काढून ठेवलेले. पहाटे पहाटे काकडा लावून घ्यायचे, दिवसभर हरिपाठ कीर्तन ऐकायचे. आणि 21व्या दिवशी माझ्या बापानं देह ठेवला. त्याच्यानंतर ज्या दिवशी माझ्या बापानं देह ठेवला, माझा बाप आयुष्यातून गेला, त्या दिवशी मी भिकारी झालो महाराज. भिकारी सांगू, आज सगळं जग पाया पडतंय मावशी, पण घरी आल्याच्या नंतर जो बाप माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा होता ना, तो मायेचा हात फिरवणारा आयुष्यातला हात गेला. काय मोठे पण शिल्लक राहिलं आयुष्यातलं, काय मोठे पण राहिलं. म्हणून सांगू, जोपर्यंत तुमच्या घरात मायबाप आहेत तोपर्यंत त्या मायबापातला देव पाहायला शिका. 3 महिने झालं त्या बापाचा चेहरा अजून मला दिसला नाही. सगळं जग पायावर डोकं टेकील, पण घरी गेल्याच्या नंतर महाराज आले काय, डोक्यावरून हात फिरवणारा बाप अजून दिसला नाही. म्हणून देवा बापातला आणि माईतला देव पाहायला शिका. बाप काय असतो आयुष्यात सांगू तुम्हाला महाराज. बाप प्रत्येकाच्या आयुष्यात काय असतो मी सांगत असतो. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखार कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती,
त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. हे शब्द ज्याचा बाप गेला ना त्यालाच कळतील. बाप घरासाठी काय असतो. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. आणि ऐका, तसा माझ्या आयुष्यातला पाया खचलेला आहे आयुष्यातला. त्या दिवशी आप्पाला माझ्या वेदना सांगितल्या. आप्पांनी पाठीवर थाप टाकली. महाराज मी असताना काय काळजी आहे म्हटले. तुम्हाला काय काळजी आहे. तेव्हा कुठेतरी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आप्पा तुम्हाला सांगतील, इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये चाकणला भेटलो एका कारणामुळे. आज मोठ्या धर्मशाळेचं काम चालू आहे माझ्या आळंदीत. आप्पाला फक्त अडचण सांगितली. म्हणलं आप्पा, बापाला 10 लाख रुपये घातले दवाखान्यात. घराचं त्या धर्मशाळेचं नारळ बापाच्या हातानं फोडलं. आणि बापाला ज्या पैशाच्या जीवावरती बांधकाम सुरू केलं तेच पैसे बापाला घातले, तरी सुद्धा यश आलं नाही. आप्पांना शब्द द्यावा, महाराज मी आहे ना, सांगा किती पैसे पाहिजेत. आप्पा तुम्हाला काय मदत करायची ती करा. आप्पा एकच शब्द बोलले, येतील तेव्हा परत करा. चाकणला बोलून घेतलं आणि 1 लाख रुपये आप्पाने हातात गेले. ऐका, माझ्या बापाने साक्षात मला दर्शन दिल्याचा साक्षात्कार झाला महाराज. असे माणसं समाजात, असे माणसं उपयोगाचे आहेत. म्हणून सांगू, बापाचं कष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात काय असतं. ऐका, आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करूनी संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. तसं प्रत्येकाच्या मायबापात देव पाहायला शिका. अरे कधी सासू सासरा यांच्या डोळ्यात अश्रू आले ना, त्या सासू सासऱ्याची लेक यायच्या अगोदर सुनेनं सासू सासऱ्याचे जर डोळे पुसले ना, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी कशाची कमी पडणार नाही. मुलानं सुद्धा मायबापाचे डोळे पुसायला अगोदर जावा, सासू सासऱ्याचे डोळे पुसायला जाऊ नये अगोदर. ऐका, हे परमार्थ शिकवतोय. म्हणून घरातल्या माणसावर प्रेम करा, हे सुद्धा आपल्याला नववर्षामध्ये आपल्याला घ्यायचं आहे काम. विठाला 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 विठाला. ओ महाराज ऐका ना, आम्ही काय करावं असून काय करावं. अरे वाटत असेल आम्हाला देव भेटावा, देव मिळावा. ऐका, कधीतरी ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ गेले ना, सर्व सुखाला प्राप्त व्हायचंय ना, त्या ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जाऊन म्हणा, भेटी लागी जीवा लागली से आस. ज्ञानोबाराया, भेटी लागी जीवा लागली से आस. पाये रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस. माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जाऊन म्हणा, हे शब्द म्हणा, ज्ञानोबाराय तुमची माय होतील आणि तुमचं सगळं दुःख खऱ्या अर्थानं नाहीसं करतील.
विठाला विठाला अरे कोण आहेत ज्ञानोबाराय? कोण आहेत? एका शब्दात सांगू, सगळं जग ज्या ज्ञानाच्या पाठीमागं लागलंय ना, त्या ज्ञानाचे राजे माझे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. असे ज्ञानोबाराय जर आपली माय असतील तर आपल्याला या जगामध्ये काय कमी आहे? अनेक लोक आम्हाला म्हणतात, महाराज अहो तुमच्या एवढाल्या मोठाल्या गाड्या, एवढे भारी भारीतले कपडे कस काय हो? त्या माणसाला मी उत्तर दिलं, अरे जी आमची माय आहे ना, त्या माईच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे आणि त्या देहू गावात आमचा बाप बसलेला आहे, माझे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायला न्यायला या जगाचा बाप आला. हे आमचे मायबाप असतील तर आम्ही असं आबाळ गाबाळ राहून कसं जमेल? आहे का नाही? म्हणून ऐका, गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे सरपंच, आणि नाही घातली तर घातलेली काढली नाही पाहिजे, नाही तर घालणारा तुमच्या संगच. आलं लक्षात? उशिरा आले पण आले, पण असो तुम्ही लवकर आले नाही. आज गुढी पाडवा आहे, गुढी पाडव्याच्या दिवशी नवं वर्ष आहे. बापू जेव्हा पुढे जाऊन शपथ घ्यायची, इथून पुढं माझ्याकडून कुणाला त्रास होणार नाही. तसा तुमचा स्वभाव तर साखरेपेक्षा गोड आहे, तरी पण सांगतो कुणाला त्रास होणार नाही. बापूजी बुवा त्यांना सांगा, काल्याच्या दिवशी गळ्यात माळ घालतो बापूजी बुवा, ज्या दिवशी माझा श्वास जाईन त्या दिवशी पर्यंत गळ्यात माळ राहील आणि घरातल्या माणसाला सुद्धा गोड बोलल. एवढं तुम्ही त्यांच्या पुढे बोला, तुमच्या प्रपंचाचं सोनं होईल सोनं. खरंय का खोटंय?